थांबायचं नाही जोपर्यंत यश मिळत नाही. नमस्कार सर्वांना. आज आहे माझ्या डे 7 स्टडी ब्लॉगचा दिवस. तर आज मी पॉलिटीमधील घटना दुरुस्ती, सायन्समधील प्रकाश व मराठी ग्रामरमधील उभयन्वयी अव्यये आणि मॅथ्समधील अंतर वेळ वेग या टॉपिकमधील टाईप सेकंड एवढे चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. तर इथे बघा दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि माझी पण सर्व कामे आवरून झालेली आहेत. मुलं पण स्कूलला गेलेले आहेत. तर आता मी माझ्या स्टडीला इथून सुरुवात करणार आहे. आजच्या माझ्या डे 7 स्टडी ब्लॉगमध्ये सर्वात आधी मी पॉलिटीमधील घटना दुरुस्ती हा टॉपिक रीडिंग करण्यासाठी घेतला. तर हा टॉपिक भाग 20 कलम 368 मध्ये आहे आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तर माझे तुमच्यासाठी 2 प्रश्न आहेत की एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे लागू केली? आणि प्रश्न क्रमांक 2 मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले हे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे केलेले आहे? हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायची आहेत. तर आजचा टॉपिक रीडिंग करून त्यातील महत्त्वाचे पॉईंट मी इथे नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेले आहेत. तर आजचा हा टॉपिक कंप्लीट झाला आणि एक गोष्ट पुन्हा जाणवली. अभ्यासामध्ये रोज खूप मोठं टार्गेट पूर्ण करणं गरजेचं नाही, पण दररोज थोडं का होईना पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आजचा संघर्ष उद्याचं यश. कठीण आहे म्हणून थांबायचं नाही. तर हा पहिला स्टडी स्लॉट संपवून मी सेकंड स्टडी स्लॉटमध्ये सायन्सचा प्रकाश हा टॉपिक रीडिंगसाठी घेणार आहे. आणि हो, आत्ताचे जे लेटेस्ट घटना दुरुस्ती विधेयक आहे 128 ते कशासाठी होते व नरेंद्र मोदींनी त्यांना कोणते नाव दिले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर इथे बघा मी सेकंड स्टडी स्लॉटमध्ये सायन्सचा प्रकाश हा टॉपिक रीडिंगसाठी घेतलेला आहे. तर हा पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नसते आणि प्रकाश हे प्रकाशाची किरणे ही अवतरंग असतात आणि यामध्ये प्रकाशाचे अपस्करण, त्याचबरोबर परावर्तन, अपवर्तन, विवर्तन अशा ह्या सगळ्या म्हणजे फॅक्ट आहेत ज्या की आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल पण आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. त्याचबरोबर मानवी डोळा आणि त्यानंतर निकटदृष्टिता, दूरदृष्टिता असे मुद्दे आहेत याच्यामध्ये की जे आपल्याला अगोदर विचारलेले आहेत आपल्या एक्झामला. त्यानंतर बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, त्याचबरोबर बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा वगैरे असे याच्यामध्ये मुद्दे आहेत जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ते सर्व मी इथं रीडिंग करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर काचेचे प्रकार, सोडा लाईम काच, त्याच्यात कोणते घटक आहेत व त्याचा उपयोग कशासाठी होतो. त्याचबरोबर बोरोसिलिकेट काच, लेड सिसे काच यांचे घटक, याच्यामध्ये कोणते घटक आहेत व त्याचा उपयोग कशासाठी होतो असे वेगवेगळे काचेचे प्रकार व त्यांचे उपयोग याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. आणि डोळ्याची व कॅमेऱ्याची रचना अशा पद्धतीने त्यांचं साम्य काय या दोन्हीवरती पण आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा टॉपिक माझा इथे कंप्लीट झालेला आहे. तर इथे बघा दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. मी 2 सब्जेक्टचे चॅप्टर कंप्लीट करून थोडासा ब्रेक घेतला, पाणी वगैरे पिले आणि इथे खिडकीच्या बाहेर बघा किती छान वाटतं. निसर्गाकडे बघितलं ना मनाला एक वेगळी शांतता मिळते. तर तिसऱ्या स्टडी स्लॉटमध्ये मी मराठी ग्रामरचा उभयन्वयी अव्यय हा टॉपिक रीडिंगसाठी घेतला. हा खूप छोटा टॉपिक आहे व आपल्या एक्झामच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. तर इथे बघा उभयन्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय आणि 2 गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय. आणि प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे पण पोट प्रकार आहेत. ते 4 आहेत. 1 समुच्चय बोधक, 2 विकल्प बोधक, 3 न्यूनत्व बोधक आणि 4 परिणाम बोधक. आणि गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे पण 4च पोट प्रकार आहेत. 1 आहे स्वरूप बोधक, 2 आहे कारण बोधक, 3 उद्देश
उद्देशबोधक आणि 4 संकेतबोधक. तर यांचे म्हणजे या प्रकारांमध्ये काही शब्द म्हणजे काही अव्यय दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला तो प्रकार ओळखायचा आहे. आता एक्झाम्पलसाठी समुच्चयबोधक उभयनामी अव्यय याच्यामध्ये अन, आणखी, आणि अशा शब्दांनी जर वाक्य जोडलेले असतील तर त्याला समुच्चयबोधक उभयनामी अव्यय असे म्हणतात. अशा पद्धतीने हे 8 प्रकार आहेत. त्याचे तुम्ही शॉर्ट नोट्स काढूनही लक्षात ठेवू शकता. तर हा टॉपिक मी इथे कंप्लीट केला व याचे PYQ पण बघून घेतले. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस मोटिवेशन असतं, काही दिवस थकवा असतो, पण तरीही आपण अभ्यासासाठी बसतो, कारण आपलं ध्येय आपल्याला थांबू देत नाही. तर इथे बघा, माझा शेवटचा हा 4था स्टडी लॉट आहे. याच्यामध्ये मी मॅथ्स हा विषय घेतलेला आहे आणि त्याचा अंतर, वेळ, वेग हा टॉपिक मी इथे करणार आहे. तर याच्या आधीच्या स्टडी व्लॉगमध्ये मी तुम्हाला याचे बेसिक्सचे फॉर्म्युले वगैरे मी केलेले आहेत व टाईप 1 पण माझा या टॉपिकमधला कंप्लीट झालेला आहे. तर आता इथे पार्ट बी मधला टाईप 2 चालू आहे माझा आणि त्यातले एक्झाम्पल मी सॉल्व करणार आहे. तर एकूण 9 एक्झाम्पल आहेत टाईप 2 मध्ये, तर ते मी इथे सॉल्व केलेले आहेत. तर इथे बघा, मी तुम्हाला जे सॉल्व केलेले एक्झाम्पल आहे ते दाखवलेले आहेत. जेवढे रोज मॅथ्सची जास्त प्रॅक्टिस करू ना, तेवढा हा विषय आपल्याला सोपा जाणार आहे. आणि हो, हा टॉपिक खूप मोठा आहे. रोज ह्याचा एक टाईप घेऊनच हा टॉपिक मला कंप्लीट करायचा आहे. तर आज माझा टाईप 2 कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या व्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या स्टडीमध्ये मी टाईप 3 सॉल्व करायला घेणार आहे. तर इथे बघा, आजचे माझे सर्व स्टडीज टार्गेट मी कंप्लीट केलेले आहेत. आणि हो, व्होकॅब्युलरी पण इंग्लिशचे 5 आणि मराठीचे 5 केलेले आहे. ते तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन नक्की पहा. तर आजचे माझे सर्व स्टडीज टार्गेट्स कंप्लीट झालेले आहेत. तुम्हीही माझ्यासोबत अभ्यास करत असाल तर हार मानू नका, सातत्य सोडू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आजच्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप स्टडीइंग, कीप ग्रोईंग. बाय.